मी डॉक्टर प्रतिभा यशवंत चव्हाण, गायनेकोलॉजिस्ट आणि आता सभापती पंचायत समिती गडहिंग्लज। मला आज तुम्हाला HPV वॅक्सिनच्या बद्दल काहीतरी सांगायचं आहे की आज 2006 सालापासून ही वॅक्सिन जगातील अनेक देश देत आहेत, 160हून अधिक देश देत आहेत। ही वॅक्सिन सुरक्षित आहे म्हणून तर हे सारे देश ही वॅक्सिन देत आहेत। पण आज आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी 8 मार्च 2026 पासून ही वॅक्सिन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मोफत आपल्या लसीकरण शेड्यूलमध्ये सुरू केलेली आहे। परंतु व्हायरल व्हिडिओमुळे होत असलेल्या गैरसमजामुळे पालक ही वॅक्सिन आपल्या मुलींना देण्यासाठी तयार नाहीत। त्यांच्यामध्ये वंध्यत्व हा एक धोका आणि फिटसारखे त्रास मुलींना होऊ शकतो। व्हायरल व्हिडिओमध्ये बघून पालक तयार होत नाहीत। तर याकरिता मला सर्व पालकांना नम्र विनंती आहे की कोणतीही वॅक्सिन जेव्हा देण्यासाठी तयार असते तेव्हा तिच्यावर अनेक संशोधन करून मगच ती बाजारात येत असते। त्यामुळे याच्याबद्दल कोणतीही भीती न घेता ही वॅक्सिन आपल्या मुलींना देऊन घेण्यात यावी। पहिल्या टप्प्यामध्ये ही मुलींना देण्यात येणार आहे। खरं तर ही वॅक्सिन मुलं आणि मुली दोघांनाही द्यायची आहे, कारण त्याच्यामुळे मुलींच्यामध्ये गर्भमुखाचे कॅन्सर आणि दोघांच्यामध्ये ओरल कॅव्हिटी कॅन्सर आणि गुदद्वाराचे कॅन्सर, मुलांच्यामध्ये पेनिसचे कॅन्सर या सर्वांच्यापासून या वॅक्सिनमुळे संरक्षण मिळत असते। आज जगामध्ये दर 8 मिनिटाला गर्भमुखाच्या कॅन्सरमुळे एक महिला दगावत आहे। तसेच आपल्या देशामध्ये 3 नंबरचा हा कॅन्सर आहे, याच्यामुळे महिला मृत्युमुखी पडत आहेत। तर याला कुठेतरी वाचवायचं असेल तर आपल्याला वॅक्सिनेशन, तसंच गर्भाशयाचं स्क्रीनिंग आणि नंतर अर्ली डिटेक्शन करून प्री कॅन्सरस लिजनची ट्रीटमेंट, असं 90-70-90 असं आपलं ध्येय ठरलेलं आहे। आणि त्याकडे वाटचाल करत असताना ही वॅक्सिन जरूर सर्वांनी देऊन घ्यावी आणि पालकांनी त्याला संमती द्यावी, एवढी माझी सर्वांना विनंती आहे। हा माझा काही संत गजानन शिक्षण समूहातील स्टाफ आणि विद्यार्थिनी आहेत। आम्ही सर्वांनी HPV वॅक्सिन घेतलेली आहे आणि ती पूर्णपणे सुरक्षित आहे। याचे कोणतेही दुष्परिणाम नाही। ती वॅक्सिन तुम्हीही घ्यावी अशी आमची विनंती आहे।